कारंजा येथील शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या अधिवेशनासंदर्भात सविचार सभा संपन्न। धर्मनेता किसन भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात चालणारी देशातील अग्रगणी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विलास भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ समाजसेवक हिरासिंग भाऊ राठोड, माजी समाज कल्याण सभापती जय किसन भाऊ राठोड, माननीय प्राचार्य वसंत राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारंजा बाजार समितीचे संचालक बालचंद भाऊ राठोड, माजी पोलीस अधिकारी विष्णू आडे साहेब, माजी पोलीस अधिकारी मोहन राठोड साहेब, प्रदेश उपाध्यक्ष श्याम राठोड, राज्य संघटक नारायण चव्हाण, विभागीय कार्याध्यक्ष सुनील राठोड, विभागीय संघटक डॉक्टर गुणवंत राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष रामराव राठोड, जिल्हा समन्वयक अनुभव चव्हाण, जिल्हा संघटक किसन आडे, जिल्हा प्रवक्ता रवींद्र चव्हाण, रामराव पवार, तालुका अध्यक्ष प्रवीण जाधव, तालुका उपाध्यक्ष सुशील राठोड, तालुका कार्याध्यक्ष गोपाल आडे, तालुका युवा अध्यक्ष वैभव चव्हाण, कार्याध्यक्ष पवन जाधव, शहराध्यक्ष पवन राठोड, स्वप्नील राठोड, तालुका संघटक दिनेश राठोड, विशाल राठोड, तालुका सचिव राजू राठोड, गजानन जाधव, वसंता चव्हाण सह अनेक पदाधिकारी या विचारसभेला उपस्थित होते। गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 ला कारंजा येथे राष्ट्रीय बंजारा परिषद वाशिम जिल्हा कार्यकारिणीने आयोजित केलेल्या सहविचार सभेत माजी आमदार स्व प्रदीप नाईक यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ राठोड यांनी मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनासंदर्भात मार्गदर्शन केले। नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। जिल्ह्यातील सर्व आरबीपीच्या पदाधिकाऱ्यांनी या सहविचार सभेला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। हिरासिंग भाऊ, जय किसन भाऊ, प्रा. वसंत भाऊ राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन करून नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी केले। न्यूज रिपोर्टर शंकर